नमस्कार, मी सौ ज्योती प्रकाश जावळे. विज्ञान भाग 2 प्रकरण नंबर 2 मधील सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणामध्ये आजच्या या भागामध्ये सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन या मुद्द्यामध्ये ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिस 2 ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजे क्रेब्स सायकल आणि तिसरा जो मुद्दा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, यालाच ETC रिएक्शन म्हणून ओळखलं जातं. तर हे तीनही मुद्द्यांचा आपण आजच्या या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. प्रथम श्वसन करत असताना आपण कोणता वायू आत घेतो आणि कोणता वायू उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो हे सर्वांनाच माहिती आहे. तर बघूया, या ठिकाणी श्वसन हे 2 प्रकारे होतं. शरीर स्तरावरचं एक श्वसन होतं आणि दुसरं होतं पेशी स्तरावरील श्वसन. तर शरीर स्तरावर जे श्वसन होतं त्यामध्ये आपण ऑक्सिजन वायू हा आतमध्ये घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा उच्छ्वासावाटे आपण बाहेर सोडत असतो. म्हणजे सभोवतालचं वातावरण आणि वायू ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण ही सुरू असते. पेशी स्तर जो आहे तो अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण केले जाते. हे ऑक्सिडीकरण 2 प्रकारे होते. पहिलं ऑक्सिजनच्या मदतीने, जे ऑक्सिडीकरण ऑक्सिजनच्या मदतीने केलं जातं त्याला ऑक्सिश्वसन असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीशिवाय, यालाच विनॉक्सिश्वसन असं म्हणतात, कारण या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. ऑक्सिश्वसन हे 3 प्रकारे होतं. ते कोणतं? तर पहिलं आहे ग्लुकोज विघटन, त्यालाच ग्लायकोलिसिस म्हणतात. दुसरं जे आहे ते ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल म्हणजे क्रेब्स सायकल, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया म्हणजे ETC रिएक्शन. तर हे अन्न पदार्थाचे ऑक्सिडीकरण होते आणि तेही ऑक्सिजन त्यामध्ये सहभागी असतो. आता ह्यामधलं बघूया, सजीवांमधील श्वसन संस्थेमध्ये काय काय होतं ते आता बघूया. हे जे आपण पाहिलं त्यामध्ये कशा रीतीने बदल होतो ते बघूया. बघा, मानवी श्वसन संस्थेमध्ये नाक, मुख, स्वरयंत्र, श्वासपटल, वायुकोश, फुफ्फुसे हे सर्व इंद्रिये दाखवली जातात. यातील शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणामध्ये देवाणघेवाण ही सततची सुरू असते. बघा, अशा रीतीने ही देवाणघेवाण सुरू असते. तर दुसरा स्तर म्हणजे जो आहे तो पेशी स्तर. पेशी स्तर मध्ये जे श्वसन होतं ते श्वसन हे अन्न पदार्थाच्या ऑक्सिजनच्या साहाय्याने किंवा ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त ऑक्सिडीकरण केले जाते. यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C म्हणजे कार्बनचा अणू हे 6 अणू असतात. H म्हणजे हायड्रोजनचा अणू आणि ते 12 असतात. आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजन O म्हणजे ऑक्सिजनचे 6 अणू असतात. अशा प्रकारे C6H12O6 ही ग्लुकोजचं रेणुसूत्र आहे, ही ग्लुकोजची संज्ञा आहे. ह्या ग्लुकोजच्या संज्ञेमध्ये जे जोडलं जातं ते सहसंयोजी बंधाने जोडलं जातं. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील कर्बोदकाचा उपयोग ATPच्या स्वरूपामध्ये मिळवला जातो. ATP हा ऑर्डिनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेचा रेणू आहे
आणि पेशीमध्ये त्याचे ग्लुकोज ह्या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि यालाच पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. आणि ते 2 प्रकारे होते, माहिती आहे तुम्हाला. कोणत्या प्रकारे होते? ऑक्सी श्वसन आणि विनऑक्सी श्वसन. आता कशा प्रकारे होते ते आता आपण बघूया. पहिलं जे आहे ते ग्लायकोलिसिस. ह्यामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होऊन 2 रेणू हे पायरुव्हिक आम्ल एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, दुसरं NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड आणि पाणी असे ह्या 4ही घटकांचे 2 रेणू तयार होतात. आता पायरुव्हिक आम्ल तयार झाल्यानंतर त्यापासून त्याचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम A मध्ये होते. ॲसिटिल कोएन्झाइमचे पुन्हा विघटन होते आणि विघटन झाल्यानंतर 2 रेणू हे कार्बन डायऑक्साईडचे मिळतात आणि 2 रेणू हे NADH2 चे मिळतात. इथे बघा हे पायरुव्हिक आम्लचे एक प्रकारचं हे रेणूसूत्र इथे दिलेलं आहे. आणि कशा रीतीने ग्लायकोसिस प्रोसेस होते हे या ठिकाणी छोट्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. बघा ग्लुकोज, मग ते रेणू चेंज होतात आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होतं, त्यानंतर इथे ATP अशा रीतीने. आता पुन्हा आपण हीच प्रक्रिया जी आहे ही डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. बघा यामध्ये हे जे ग्लुकोज आहे, पायरुव्हिक आम्ल आहे, कशा रीतीने आतमध्ये येतं आणि कशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूचे क्रमाक्रमाने विघटन होते ते आता आपण बघूया. हे जे निळे बॉल्स जे दाखवलेले आहे ते ग्लुकोजचा रेणू आहे. आता ते आल्यानंतर काय होणार ते आता आपण बघूया क्रमाक्रमाने. तर या ठिकाणी बघा आले ते आतमध्ये. आता ग्लुकोजचे विघटन झाले, त्यानंतर आपल्याला ATP मिळालेला आहे, ऑक्सिडेशन पायरुव्हिक मिळालेला आहे, त्यानंतर निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लिओटाइड मिळालेला आहे आणि चौथा जो घटक मिळाला आहे तो H2O. Hचे 2 बॉल आहे आणि लाल मधला ऑक्सिजन, हे H2 असे आपल्याला 4 घटक हे मिळालेले आहेत. प्रत्येकाचे 2 रेणू या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र आणि ह्यालाच क्रेब्स सायकल असं म्हणतात. ह्यामध्ये ॲसिटिल कोएन्झाइम A हा जो असतो हा तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतो. बघा या ठिकाणी आहे दाखवलंय बाणाने, या ठिकाणी दाखवलेला आहे पिंक कलरचा बाण आहे, त्याच्यामध्ये ह्या ॲसिटिल कोएन्झाइम A ने प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर इथे गोल प्रकारचं TCA चक्र या ठिकाणी दाखवलं आहे. हे चक्र या ठिकाणी सुरू होतं आणि हे चक्र सुरू झाल्यानंतर या ठिकाणी क्रेब्स चक्र हे चालू होतं आणि त्यानंतर ह्या ॲसिटिल कोएन्झाइम A चे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते आणि पूर्णपणे ऑक्सिडीकरण झाल्यानंतर त्याचे पुन्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू आपल्याला मिळतात. असे या प्रकारे याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. आता हीच जी प्रक्रिया आहे ट्री डायग्राम ज्याप्रमाणे मी इथे दाखवलं आहे तेच आता आकृतीमध्ये कशा रीतीने घडतं ती क्रिया ती आता आपण या ठिकाणी क्रेब्स सायकलमध्ये बघूया. या ठिकाणी ॲसिटिल कोएन्झाइमचे अणू दाखवलेले आहे. हे या सायकलमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे क्रेब्स चक्रची अभिक्रिया ही घडायला सुरुवात झाली. बघा चक्र फिरायला सुरुवात होते आणि या अभिक्रियेमध्ये ॲसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲसिटिल पूर्णपणे याचं ऑक्सिडीकरण केलं जातं. ऑक्सिडीकरण झाल्यानंतर हे या ठिकाणी ऑक्सिडीकरण झालेलं आहे. यानंतर आपल्याला काय मिळालं आहे कार्बन डायऑक्साईड वायू मिळालेला आहे. याचे 2 रेणू मिळालेले आहे. त्याचप्रमाणे NADH2 चे 2 रेणू, पाण्याचे 2 रेणू या ठिकाणी, नंतर ATP चे 2 रेणू. अशा प्रकारे हे 2 रेणू आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत.
तर तो पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC रिएक्शन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन, त्याचं शॉर्टमध्ये ETC रिएक्शन. यामध्ये NADH2 आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड. तर हे जे दोन रेणू जे आहेत मुख्य करून ह्या दोन्ही रेणूंपासून आपल्याला ATP मिळतात. NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला 2 ATP मिळतात. तर अशा प्रकारे हे रूपांतर होते आणि ते रूपांतर कशा रीतीने होते ते आता आपण ह्या अभिक्रियेमध्ये बघूया. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन वहन साखळी चेन काय आहे, एक प्रकारची साखळी, आणि ती साखळी कशा रीतीने आहे तर ते बघा, या ठिकाणी बघा हे चेन दाखवलेली आहे. एका याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे असे गोल दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी आउट सेल ही आहे आणि इनसाइड सेल आहे, म्हणजे बाहेरून आणि हे आतून. तर अशा प्रकारे आता कशा रीतीने ही प्रक्रिया घडून येईल ते आता आपण बघूया. आता हे NADHचा एक अणू आलेला आहे. हे बॅक्टेरिया सेल, इथे हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन आहे. आता या ठिकाणी हे ऑक्सिजन रेणू आलेला आहे. इथे NADH हे याला बघा अशा रीतीने आदळले गेल्यामुळे हायड्रोजनचे अणू या ठिकाणी तयार झाले, NADH तयार झालेले. आणि अशा प्रकारे हे ATP आता आपल्याला कशा रीतीने तयार मिळतील बघा. इलेक्ट्रॉनचे वहन होत आहे, हायड्रोजनचे अणू त्यामध्ये मिसळले जात आहेत आणि मग पुढे हे जसे पुढे जातात तसं काय होतं तर बघा, हे इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनच्या अणूला जोडले गेले. ऑक्सिजनच्या वेळेला हायड्रोजनचे जोडले गेले अणू. अशा रीतीने H2O कण तयार झाले आणि ATP सिंथेसिस मध्ये हायड्रोजनचे जे आहे ATPला आदळले गेले. इथे असे आदळले गेल्यामुळे ADP येत आहे. ADP मध्ये H मिळवला जातोय आणि त्याचं ATP मध्ये रूपांतर होत आहे. अशा रीतीने प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे हे सहविकन आहेत. आता हा जो झालेला मुद्दा आहे, या मुद्द्यावर काही प्रश्न मी दिलेले आहेत. हे प्रश्न बघा. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे ग्लायकोलिसिस या प्रक्रियेची सविस्तर लिहा. दुसरा प्रश्न आहे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्ल चक्र असेही म्हणतात. आणि चौथा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा ग्लायकोलिसिस आणि क्रेब चक्र. आणि पाचवा प्रश्न आहे बाजूची ही जी आकृती दिलेली आहे ह्या आकृतीला नावे द्या. अशा प्रकारे हा जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय प्रत्येकाने नीट व्यवस्थित करायचा आहे. पुढच्या वेळेला हीच ऊर्जा तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ही सूत्राद्वारे समीकरणाद्वारे कशा रीतीने होईल, त्याचं सायकल पायरविक आम्लाचं कशा रीतीने प्रक्रिया होते, ATP मध्ये NADH2 मिसळून पुढे कशा रीतीने ऊर्जा निर्मिती केली जाते ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.